नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्या समोर ठेवतोय। आता ही जी महत्त्वाची अपडेट आहे सोशल मीडियावरती खूप मोठ्या लेवलला पसरत आहे। मात्र ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जर गेलात म्हणजे पवित्र पोर्टलच्या किंवा महाटेटच्या, तिथे मात्र अशी काही अपडेट परिपत्रकाचं दिसत नाही। अर्थात ही परिपत्रक तुम्हाला पोर्टलच्या वेबसाईटलाच पाहायला मिळेल असलं तर, पण मात्र पोर्टलच्या वेबसाईटला असं काही ऑथराईज आलेलं नाहीये। मात्र सोशल मीडियाला खूप जास्त प्रमाणात सगळीकडे स्प्रेड होत आहे। सो त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारणा केली, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेतोय। सो ही बातमी किती ऑथेंटिकेट आहे, हा चार्ट किती ऑथेंटिकेट आहे किंवा संबंधित डिपार्टमेंटने पाठवलाय, पवित्र पोर्टलने पाठवलाय, याबद्दल इग्नाइट अकॅडमी दुजोरा मात्र याला देत नाही। सो थोडक्यात समजून घेऊया सोशल मीडियामध्ये जे फिरतंय त्याबद्दलची माहिती काय। 18 फेब्रुवारीपर्यंत किती संस्थांनी पोर्टलवरती नोंद केली हे त्या परिपत्रकामध्ये बघायला मिळत आहे। कधीपर्यंत फायनल रिपोर्ट येईल, म्हणजे काय फायनल रिपोर्ट म्हणजे पूर्ण संस्थांनी नोंद झाली आणि आता ऍड येणार दुसऱ्या टप्प्याची, हे कधीपर्यंत फायनल होईल, कमी जास्त का आल्यात जागा किंवा संस्था कमी जास्त आल्यात, इथे बघा त्या परिपत्रकात दिसतंय का आल्यात, आणि माझ्या जिल्ह्यात संस्था येईल का असाही काही मुलांचा प्रश्न आहे की सर माझ्या जिल्ह्याचं नाव दिसतच नाहीये, येईल की नाही ही संस्था आली की नाही, हे पण प्रश्न मुलांचे आहे। थोडक्यात आपण माहिती घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर टेट 2025 ची तयारी करणार असाल, करत असाल किंवा करावी लागणार आहे तुम्हाला, जर तुम्हाला टेट 2022 ला कमी मार्क असेल तर, मग त्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर वेल अँड गुड, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच इग्नाइट अकॅडमीची ही बॅच जॉईन करा। का करा? कारण शिवजयंती ऑफर आता चालू आहे, 50% ऑफ मध्ये 1999 रुपयात तुम्हाला बॅच अवेलेबल आहे। ही बॅच तुम्हाला ऑफर 24 तारखेपर्यंत आहे, 24 तास बॅच चालू होते। सो लगेच तुम्ही जाऊन ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा। काही शंका असल्या नंबरला कॉल करा। ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे, ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड केली आहे। इतकंच काफी आहे तुम्हाला ही बॅच समजून घेण्यासाठी। त्याचबरोबर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं ही पुस्तक अवेलेबल झालंय बघा, बाळासाहेब बोडके सरांचं। तुम्ही 50% ऑफ मध्ये 170 रुपयात हे पुस्तक सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा, इथे काय चार्ट आहे त्यांनी सांगितलेलं बघा। पवित्र टीचर रिक्रुटमेंट टेट 2022, कारण हा दुसरा टप्पा 2022च्या अगेन्स्ट होणार आहे। फेज 2 ॲज ऑन 18 फेब्रुवारी पर्यंतची ही नोंद आहे। आता यामध्ये लक्षात घ्या, इथे विभाग दिले त्यांनी बघा, हे विभाग आहे, त्यात पुणे विभाग आणि कोल्हापूर विभाग तुमच्या समोर आहे। जिल्हे, त्या विभागातले कोणते कोणते जिल्हे ते पण सांगितलेले आहे। जिल्ह्यात नोंदणीकृत बिगर अल्पसंख्याक क संख्या अल्पसंख्याक संख्या, जिल्ह्यात नोंदणीकृत एकूण संस्था। आता हे मुद्दे तुम्ही सोडले तर महत्वाचं जे आहेत ना, आपल्या जिल्ह्यात नोंदणीकृत संस्था किती आहे एकूण, तर ह्या जिल्ह्यात नोंदणीकृत संस्था याप्रमाणे आहे बघा। आणि पहिल्या टप्प्यात सहभागी संस्थांची संख्या इथे आहे, म्हणजे यापैकी जर हे ए असेल तर यापैकी इथे संस्था रजिस्टर झाल्या आणि या दुसऱ्या टप्प्यात A2 संस्था रजिस्टर झालेल्या आहेत। तर टोटल संस्था इथे दिल्या, त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागामध्ये टोटल एकूण किती संस्था पैकी पहिल्या टप्प्यात किती संस्थांनी रजिस्टर केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यात किती संस्थांनी रजिस्टर केलं, हा एक मुद्दा इथे लक्षात घ्या। 3 शेवटचे कॉलम आहे ना, ते महत्वाचे आपल्यासाठी। बघा पुण्यामध्ये कोणकोणते विभाग जिल्ह्यांची ही जाहिरात, संस्थांनी कोणकोणत्या जिल्ह्यातील संस्थांनी रजिस्टर केलंय बघा, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या 3 जिल्ह्यातील संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। मग किती केलंय? पहिलं अहिल्यानगर, ज्याला आपण अहमदनगर म्हणतो, अहिल्यानगरमध्ये एकूण संस्था किती आहे? 537 संस्था आहे। किती आहे? 537 संस्था आहे। पैकी पहिल्या भागमध्ये, पहिल्या फेज मध्ये 85 संस्थांनी रजिस्टर केलं आणि दुसऱ्या फेज मध्ये 92 संस्था, म्हणजे आता संख्या वाढलेली आहे। तशा बघितल्या तर 537 संस्था आहे, पैकी फक्त 92 रजिस्टर झालेलं आहे, बाकी का बरं नाही आल्या? मग का उशीर होतोय, काय प्रॉब्लेम आहे, पुढे सांगतो मी तुम्हाला। दुसरं पुण्याच्या संस्था बघा 975 आहे। काय? जिल्ह्यात नोंदणीकृत एकूण संख्या संस्था किती आहे? 975 पैकी पहिल्या फेज मध्ये 73, दुसऱ्या फेजला 99 आलाय, वाढलाय, डबल झालाय, जवळपास डबल झालाय। तुम्हाला माहिती आहे 22-23 पर्यंत रिक्त असलेल्या संख्येच्या अगेन्स्टच या संस्था येत आहे। 23, 24, 25च्या रिक्त जागेंबाबत या संस्था तुम्हाला अपडेट देणार नाहीये, जागा भरणार नाहीये, त्या टेट 3 साठी राखीव असणार आहे, लक्षात घ्या। नंतर सोलापूरला 792 एकूण संस्था आहे, पैकी 60 पहिल्या फेज मध्ये, दुसऱ्या फेज मध्ये 67 आल्या आणि टोटल जर पुण्याचा काउंट बघितला, टोटल पुण्याच्या एकूण संस्था 2304 आहेत। पहिल्या फेज मध्ये 188 आल्या, दुसऱ्या फेज मध्ये संख्या वाढली आहे, 258 आलेल्या आहे।
म्हणजे मोठ्या प्रमाणात पुणे विभागातील जिल्ह्यातून ह्या संस्था रजिस्टर झालेल्या आहे. आता बाकीचे काही जिल्हे असेल ते राहिलेले ते येतील त्याच्या पंजाबतील, कधी येतील ते पण सांगतो मी तुम्हाला. कोल्हापूरमध्ये बघा, कोल्हापूरमध्ये कोणकोण जिल्हे, कोल्हापूर सेल्फ, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे. किती झाले टोटल? 5 आहे. 1 2 3 4 आणि 5 जिल्ह्यांच्या संस्थांनी रजिस्टर केली आहे. कोल्हापूरमध्ये बघा, मी थोडं फास्ट सांगतो, 774 पैकी पहिल्या फेजमध्ये 42, दुसऱ्या फेजमध्ये 99 आलेले आहे. त्यानंतर सांगलीमध्ये टोटल 449 संस्था आहे. पहिल्या फेजला 42, दुसऱ्याला 82 आलेले आहे. त्यानंतर सातारामध्ये पहिल्या एकूण संस्था 390 आहे. 77 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 66. इथे बघा कमी झाले आहे. इथे काय झालंय? कमी झाल्या संस्था. आता कमी झाल्या का? फायनल नाही अजून ना, फायनल होणार आहे ना, कधी होणार फायनल सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये टोटल 138 संस्था आहे. पहिल्या फेज मध्ये 34, दुसऱ्या फेजला 9 आलाय. इथे बघा या फार कमी आल्या संस्था. का कमी आल्या? येतील अजून, घाबरू नका. रत्नागिरीमध्ये टोटल किती आहे? 296 संस्था आहे. पैकी 43 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजला 39 आल्या. टोटल कोल्हापूरचा जर बघितला काउंट आपण, 2017 संस्था रजिस्टर आहे. त्यापैकी पहिल्या फेजमध्ये 238 आणि दुसऱ्या फेजमध्ये 295 आलाय. नक्कीच एकूण काउंट हा वाढलेला आहे कोल्हापूर रिजनचा सुद्धा. पुढे बघूया आपण. पुढे आहे अनुक्रमांक नाशिकचा तुलनेत सगळ्यात कमी आहे, कारण नाशिकमध्ये पेसाचे जिल्हे जास्त आहे. बिंदू नामोली पद्धतीने पेसामध्ये भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मावक म्हणजे आपण त्याला म्हणतो मागास वर्ग कक्ष एक डिपार्टमेंट आहे. ते काय करतं? सगळ्या जिल्ह्यातल्या जाहिराती आल्या की जाहिराती चेक केल्या जातात. मावक प्रमाणे, मागास वर्ग कक्षाप्रमाणे मागासवर्गीयांना त्यांच्या पर्सेंटेज नुसार, आरक्षणानुसार जागा योग्य पद्धतीने, बिंदू नामोली पद्धतीने योग्य पद्धतीने चार्ट मध्ये मांडलेल्या आहेत का चेक करतो. जर त्या चेक केलेल्या जागा त्या पद्धतीने बिंदू नामोली पद्धतीने रोस्टर अपडेट नसेल तर त्या जागा त्या जिल्ह्याला परत पाठवतात. तुम्हाला परत हे अपडेट करून पाठवायचं आहे. सो अशा संदर्भात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहे. सो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की हे क्लिअर होणारच आहे. सो अजून जागा वाढणार, काळजी करू नका. मावककडनं हे सगळं क्लिअर चेक केलं जातं आणि ते बरोबर असेल तरच ते संस्था इथे रजिस्टर होते, अन्यथा ती परत पाठवली जाते. हा एक मोठा इश्यू आहे, म्हणून थोडासा संस्थांचा इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन कमी दिसणार आहे. सो वाढणार हे मात्र नक्की. आता बघूया पुढे नाशिकमध्ये जिल्हे बघा. नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे. बघा हे सगळे जिल्हे ज्यामध्ये त्यापैकी हे सगळे जिल्हे जवळपास पेसामध्ये येतात. मग त्यामध्ये जर बघितलं बघा, नाशिकच्या एकूण संस्था 578 पैकी 54 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 44 आल्या. धुळ्याच्या टोटल 329 पहिल्या फेजमध्ये 36 होत्या. आता फक्त एक आली आतापर्यंत, भरपूर बाकी आहे. जळगाव 602 टोटल 98 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 48 आल्या. नंदुरबारच्या पहिल्या फेजमध्ये नव्हत्या, आता एक आलेली आहे. टोटल काउंट जर बघितला नाशिक विभागामध्ये टोटल संस्था 1696 पहिल्या फेजमध्ये 188 पैकी, दुसऱ्या फेजमध्ये 94 आतापर्यंत आल्या. बाकीच्या पण येतील. मुंबई रिजन बघितला आपण तर मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे 4 जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. मुंबईचा विचार करूया. मुंबईमध्ये 1381 संस्था रजिस्टर पैकी 25 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 22 आलेले आहे. रायगडमध्ये बघा, रायगडमध्ये टोटल 242 संस्था पैकी 23 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 19 आल्या. पालघरमध्ये टोटल 301 संस्था आहेत, 3 पहिल्या आणि 3 दुसऱ्या फेजमध्ये सेम आलेल्या आहे. ठाण्यामध्ये 908 संस्था आहे, पहिल्या फेजमध्ये 2, आता वाढल्या 16 आलेल्या आहेत ठाण्यामध्ये. टोटल काउंट जर बघितला तर तुम्हाला मुंबई रिजनमध्ये 2832 संस्था रजिस्टर आहे. पहिल्या फेजमध्ये 53, दुसऱ्या फेजमध्ये 60 आलेल्या इथे संख्या वाढलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं रिजन बघितला, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे बघा. छत्रपती संभाजीनगर इटसेल्फ आहे, जालना आहे, परभणी आहे, बीड आहे आणि हिंगोली आहे. टोटल 5 जिल्हे येतात. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये 894 संस्था आहे. पहिल्या फेजमध्ये 6, दुसऱ्या फेजमध्ये 16 जास्त आलेल्या आहे. त्यानंतर जालन्यामध्ये टोटल संस्था 334 आहे. पहिल्या फेजमध्ये 8 आहे, दुसऱ्या फेजमध्ये 9 आलेल्या आहे, वाढलेल्या आहे. परभणीमध्ये तुम्हाला 353 संस्था आहेत, 3 पहिल्या फेजमध्ये, 6 दुसऱ्या फेजमध्ये आलेल्या आहे. त्यानंतर बीडमध्ये बघा, बीडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल 480 टोटल संस्था, 5 पहिल्या फेजमध्ये, 8 दुसऱ्या फेजमध्ये आल्या, संख्या वाढलेली आहे. आणि हिंगोलीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल टोटल संस्था 149, पहिल्या फेजमध्ये 1, दुसऱ्या फेजमध्ये 4, म्हणजे संख्या वाढलेली आहे. आणि नंतरचा विभाग आहे लातूरमध्ये लातूर, नांदेड, धाराशिव 3 जिल्ह्यांचा समावेश इथे झालेला आहे. 3 जिल्ह्यापैकी लातूर जर बघितलं आपण तर लातूर बघा, टोटल काउंट सांगायचं माझ्याकडनं. छत्रपती संभाजीनगर टोटल काउंट बघा 2210 संस्था आहे. किती आहे? 2210 संस्था आहे. पैकी 23 पहिल्या फेजमध्ये, 43 दुसऱ्या फेजमध्ये, म्हणजे संख्या वाढलेली आहे.
लातूरमध्ये जर बघितलं आपण तर लातूरमध्ये टोटल बघा, लातूरमध्ये 713 संस्था आहेत, 34 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 41 संस्थांनी रजिस्टर केलेलं आहे. नांदेडमध्ये बघितलं तर नांदेड 645 संस्था आहे, पैकी 18नी पहिल्या फेजमध्ये, 25 संस्थांनी आत्ता नोंद केली आहे, वाढली संख्या. त्यानंतर नांदेड झालं. धाराशिवमध्ये टोटल संख्या 332 आहे, पहिल्या फेजमध्ये 28, दुसऱ्या फेजमध्ये 35, संख्या वाढलेली आहे. टोटल काउंट जर बघितला 1690 संस्था आहे, पहिल्या फेजमध्ये 80, दुसऱ्या फेजमध्ये 101 संस्थांनी रजिस्टर केलंय, म्हणजे ही संख्या वाढलेली आहे. आणि पुढे आहे अमरावती, नागपूरचं रिजन. अमरावतीमध्ये बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये टोटल संस्था रजिस्टर 577, पहिल्या फेजमध्ये 51, दुसऱ्या फेजमध्ये 22 आलेले आहे. अकोल्यामध्ये 394 टोटल संस्था, 33 पहिल्या फेजमध्ये, 34 दुसऱ्या फेजमध्ये आहे. बुलढाण्यामध्ये बघा टोटल 419 46 पहिल्या फेजमध्ये, 14 दुसऱ्या फेजमध्ये आहे. वाशिम मध्ये 287 संस्था आहे, पहिल्या फेजमध्ये 19, दुसऱ्या फेजमध्ये 9 आलेल्या आहेत. यवतमाळमध्ये मात्र 503 संस्था आहेत, 56 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये अजून रजिस्टर झालेले नाहीये. सो वेट अँड वॉच आहे. अमरावतीमध्ये टोटल जर बघितलं, टोटल संस्था 2180 आहे, पैकी 205 संस्थांनी पहिल्या फेजमध्ये आणि 79 संस्थांनी दुसऱ्या फेजमध्ये रजिस्टर केलेलं आहे. अमरावतीमध्ये बऱ्याचशा संस्था येणं अजूनही बाकी आहे आणि येथील, काळजी करू नका. नागपूरमध्ये जर बघितलं तर रिजन बघा कोणकोणते, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा, टोटल 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये 1179 संस्था आहे, पैकी 37 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये पण 37 आलाय, सेम आलेला आहे. चंद्रपूरमध्ये बघितलं 425 संस्था आहे, 25 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 35 आहे. भंडाऱ्यामध्ये बघा 258 संस्था आहे, 50 पहिल्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये 46 आलेल्या आहे. गडचिरोलीमध्ये एकूण 137 संस्था आहे, 6 पहिल्या फेजमध्ये, 8 दुसऱ्या फेजमध्ये, जे वाढलेलं आहे. गोंदियामध्ये एकूण 251 संस्था, पहिल्या फेजमध्ये 9, दुसऱ्या फेजमध्ये 18 आल्या आहे. वर्ध्यामध्ये टोटल 220 संस्था आहे, पहिल्या फेजमध्ये 14, दुसऱ्या फेजमध्ये खूप जास्त 43 आल्या आहे. आणि टोटल जर काउंट बघितलं आपण तर टोटल काउंट बघा, टोटल नागपूर रिजनमध्ये संस्था 2470 आहे, 141 पहिल्या फेजमध्ये, 187 दुसऱ्या फेजमध्ये आलेल्या आहेत. आणि आता पूर्ण महाराष्ट्रातून जर आपण काउंट घेतला तर पूर्ण महाराष्ट्रातून काउंट तुमच्या लक्षात समोर खाली दिसत असेल बघा. टोटल संस्था आतापर्यंत जेवढ्या विभागातून जाहिराती आल्या, टोटल संस्था 17,399 आहेत. पैकी पहिल्या फेजमध्ये आता ज्या रजिस्टर झाल्या त्यांच्यापैकी सांगतोय, पैकी पहिल्या फेजमध्ये 1116 होत्या बघा, 1116, आणि दुसऱ्या फेजमध्ये किती आल्या, 1117, एक वाढीव आलेली आहे. सो इथे आता तुम्ही अजून काही येणं बाकी आहे, आता त्यांनी जे इथे मेन्शन केलं त्याच्यापैकी सांगितलंय. अजून काही जिल्हे, काही विभाग ऍड होतील, जिल्हे ऍड होतील, काही संस्था ऍड होतील जिल्ह्यानुसार. सो नक्कीची संख्या वाढणारी आहे, म्हणजे अपेक्षित आहे या दुसऱ्या फेजमध्ये 10,000 पदांपर्यंत जागा रिक्त आल्या पाहिजे. या संस्था आहे, या संस्थांमध्ये जागा रिक्त आहे. साधारणतः यामध्ये प्रत्येक संस्थेला आपण जर आता सध्या 5-5 जागा जरी पकडल्या, प्रत्येक संस्थेला 5-5 जागा जरी पकडल्या तर ह्याच तुम्हाला 5,000 जागा इथे ऑलरेडी झालेल्या आहेत असं कन्सिडर करूया आपण. आता मी मिनिमम 5 पकडल्या, जर इथे 5 पेक्षा जास्त असेल, मॅक्सिमम मी 10 जरी पकडल्या तरी ह्या 10,000 जागा या दुसऱ्या टप्प्याला येऊ शकतात, आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ह्या जागा आता किती नक्की आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल डिटेल्स असं काही परिपत्रक नाहीये, पोर्टलला अजून असं काही अपडेट आलेलं नाहीये. सो हे पण जे आले हे सोशल मीडियामध्ये फिरतंय, ते तुम्हाला दाखवलंय. आता हे कितपत खरं कितपत खोटं हे आलेल्या काळात कळलं आपल्याला, पण काही अंशी खरं असावं असं वाटतं आपल्याला, कारण हा चार्ट प्रॉपर जो बनवला आहे त्यानुसार जर बघितला तर असं कोणी बनवणं थोडं अवघड आहे. पण हे गृहीत धरूया आपण की असू शकतं बरोबर. तर ह्या खूप मोठ्या संख्येने जाहिरात आहे, म्हणजे मिनिमम 10,000 पर्यंत जागा यायला पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांचीच आहे. त्यानुसार आपल्याला थोडंसं प्रोसेसमध्ये पण दिसतंय. आता दुसरा मुद्दा आहे की सर ह्या जागा अजून वाढतील का, एवढंच राहतील? तर तुम्हाला माहिती असेल नोटिफिकेशन, तुम्हाला माहिती बघा याच्या संदर्भात तुम्हाला एक नोटिफिकेशन जे त्यांनी दिलेलं आहे. पहिला मुद्दा काय की तुम्हाला हे अजून अपडेट करायला वेळ आहे 20 फेब्रुवारीपर्यंत. 20 फेब्रुवारीपर्यंत अजून संस्थांना इथे चान्स आहे. आता मला तुम्ही सर अजून 2 दिवस बाकी होईल का? काही संस्थांचा इश्यू काय माहितीये का, काही संस्थांचा इश्यू काय म्हणजे ही डेट वाढून द्यायला पाहिजे का, एक्सटेंड करायला पाहिजे का, तर काहींचं म्हणणं आहे करत पाहिजे, काहींचं म्हणणं नाही म्हणाल पाहिजे. पण कदाचित त्या पोर्टलवरनं आयुक्त साहेबांनी निर्णय घेतला, शिक्षण मंत्री निर्णय घेतला, ती एक्सटेंड होऊ शकते, डेट वाढू शकते, डेट वाढू शकते. डेट वाढून कदाचित तुम्हाला
कदाचित 10 दिवस वाढून मिळू शकते. आता अपेक्षित आहे वाढून मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे म्हणजे 30 नाही म्हणता यायचं, फेब्रुवारीमध्ये आपण विचार केला तर 2 मार्च पर्यंत किंवा 28 फेब्रुवारी पर्यंत हे डेट वाढून मिळायला पाहिजे. हे जर वाढून मिळालं तर होईल काय की जास्तीत जास्त संस्थांना चान्स आहे. आता साहजिक बऱ्याच संस्थांना ही भरती प्रक्रिया राबवायची आहे, पण भरती प्रक्रियामध्ये नवीन जर असाल, संस्था जर नवीन असेल तर नवीन पहिले काय करतो, रोस्टर अपडेट करावं लागतंय. बघा रोस्टर अपडेट करणं म्हणजेच काय, बिंदू नामावलीने अपडेट करणं आहे. आता बिंदू नामावली किचकट प्रोसेस आहे. यामध्ये काय करायचं तुम्हाला मावक नुसार म्हणजेच काय, मागासवर्ग कक्ष त्यानुसार मागासवर्गीयांच्या जागा ज्या असतात ना त्या आरक्षणनुसार त्यांच्या पर्सेंटेजनुसार त्या जागा पण तिथे बरोबर त्या रोस्टरमध्ये अपडेट करता आल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. सो वेळ लागतोय, वेळ संपून जातो किंवा त्यांनी अपडेट केलंय, पाठवलं, पण परत नावं करणं सांगितलं जातं की हे चुकीचं, तुम्ही परत अपडेट करा, परत पाठवलं जातंय. म्हणजे अशा बऱ्याचशा संस्थांच्या जागांबद्दलचं हे रोस्टर परत अपडेट करायला पाठवलं गेलंय म्हणून थोडा वेळ लागतोय. ही जर जागा त्यांना आता साहजिक दुसऱ्यांदा वाढून, एक पहिलं होतं दुसऱ्यांदा वाढून दिलंय, अजून वाढून देण्याची चान्स कदाचित मिळू शकतो, दिलं जाऊ शकतं, कारण प्रॉब्लेम्स आहेत तसे. पण थोडं स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन जर सांगितलं प्रत्येक संस्थेला तर नक्कीच प्रत्येक संस्था पहिल्या प्रायोरिटीवरती हे लक्ष घालून हे अपडेट करून देतील. सो अशा पद्धतीने हे अपडेट आतापर्यंत आलेलं आहे. नक्कीच 10,000 पर्यंत या दुसऱ्या टप्प्यात जागा येणं अपेक्षित आहे आणि येतीलच. याची मला वाटतं शाश्वती आपण सगळ्यांनी द्यायला हवी एकमेकाला आणि तयारीत राहिलं पाहिजे. सो याबद्दल अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका आणि टेट 2025ची तयारी पण चालू ठेवा. त्यासाठी मार्गदर्शनासाठी आपली बॅच अवेलेबल आहे. शिवजयंतीची ऑफर ह्या बॅचला आहे. 1999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर पण आहे. नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बघू शकता, स्पीडनी बघू शकता, स्लो करून बघू शकता, स्टॉप करून बघू शकता. टेस्ट सिरीज पण मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या वर्षाचा अनुभव जर बघितला तर 1000 विद्यार्थ्यांची निवड आपल्या ह्या टीमने केलेली आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायची आपली बॅच 5.0 ची. काही शंका असेल तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. ओके, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहतो. आमची टीम अनालिसिस करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. अजून काही शंका, काही प्रश्न, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.